सर्वोच्च न्यायालयाने जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत सोमवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी महत्त्वाचे तोंडी निरीक्षण नोंदविले. 2018 पूर्वी ज्या जमीन अधिग्रहण प्रकरणाचा अंतिम निकाल लागला आहे किंवा जी प्रकरणे पूर्णपणे निकाली निघाली आहे ती पुन्हा उघडता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या 2019 च्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी सुरू करताना हे तोंडी निरीक्षण केले. हा वाद 1997 ते 2015 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनींच्या भरपाईशी संबंधित होता. 2019 मधील भारत सरकार विरुद्ध तरसेम सिंग या निर्णयात न्यायालयाने शेतकऱ्यांना वाढीव भरपाई सोबत 30% अतिरिक्त रक्कम आणि त्यावर व्याज देण्याचे निर्देश दिले होते. मात्र NHI तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना सांगितले की हा निर्णय अंमलात आणल्यास सरकारवर सुमारे 32,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल. तसेच आधीच निघालेली जुनी प्रकरणे पुन्हा उघडावी लागण्याची शक्यता निर्माण होईल असे त्यांनी नमूद केले. यानंतर खंडपीठाने घटनेतील कलम 14 याचा आधार घेत स्पष्ट केले की 2008 पासून सुरू असलेली अजून निकाल न लागलेली प्रकरणे पुढे चालू राहतील. मात्र 2018 पूर्वी ज्यांनी निकाल लागला आहे ती प्रकरणे पुन्हा उघडली जाणार नाही आणि ती बंदच राहील. तसेच नवीन दाव्यांमध्ये 30 कोटी अतिरिक्त रक्कम मिळू शकते पण त्यावर व्याज दिले जाणार नाही असे मुख्य न्यायमूर्ती यांनी सांगितले. तसेच खंडपीठाने दोन्ही बाजूंना लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश देत पुनर्विचार याचिका 2 आठवड्यानंतर पुढील सुनावणीसाठी ठेवली आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने NHI ची याचिका फेटाळून लावत 2019 चा निर्णय कायम ठेवला होता. त्या निर्णयात राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील कलम 3 चे हे राज्यघटनेतील कलम 14 चे उल्लंघन करणारे असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान 1997 ते 2015 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी जमीन गेलेल्या आणि ज्यांची प्रकरणे अजूनही प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांसाठी या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र आधीच अंतिम टप्प्यावर पोहोचलेले प्रकरणे पुन्हा सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालंय. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.